जगभरातल्या सगळ्या आयांना सकाळ सकाळी खूप टेन्शन असतं, म्हणजे मुलांच्या डब्याला रोज काहीतरी नवीन काय द्यायचं याचं टेन्शन असतं. आता आता टेन्शन न घेता मस्त असा हा पदार्थ आपण मुलांना देऊ शकता. तर इथं प्रोटीन रिच आपण पराठा तयार करणार आहोत. त्यासाठी इथं तुम्हाला वेगळी चपाती भाजी करायची गरज नाही. इथं आपण कणिक तिंबून घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि व्यवस्थित अशी थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेतलेलं आहे. सकाळी ना खूप गडबड असते आणि वेगळं काय द्यायचं मुलांना, पटकन काय करता येईल याचा विचार करतो आपण. तर इथं घेतलेलं आहे पनीर क्यूब आहे. मस्त असं पनीर खिसून घेऊया. हे बघा, सगळं पनीर किसून घेतलं. आता हे किसलेलं जे पनीर आहे यामध्ये थोडेसे मसाले मिक्स करून घ्यायचे आहे. तर हे किसलेलं पनीर आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर केलं. यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घातला, आलं लसूण पेस्ट घातली. आता यामध्ये घालूया थोडेसे मसाले. आता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली, थोडीशी हळद घातली, थोडंसं लाल तिखट घातलं. लहान मुलांसाठी करताय तर तिखट स्किप करा. आणि आता यामध्ये धने जिरे पूड घातली, चवीपुरतं मीठ घालायचं आणि सगळं सारण हलक्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आपण ज्या पद्धतीने पराठा बनवतो ना त्या पद्धतीने तुम्ही नेहमी पराठा बनवाल अशी ही रेसिपी आहे. यामध्ये भरपूर साऱ्या ट्रिक आणि टिप आहेत. डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली बघा, त्रिकोणावर क्लिक करा. तर इकडं आपण कणिक भिजवून घेतलेली होती, कणिक व्यवस्थित अशी मऊ करून घेतली, थोडंसं तेल लावलं आणि आता यातला एक गोळा काढून घेतला. लगेच या गोळ्यातला आपण याची पारी तयार करून घेऊया पीठ लावून. हे बघा, पीठ लावून याची ज्या पद्धतीने पुरणपोळीसाठी पारी तयार करतो, पुरणपोळी बनवताना तशी पारी त्याची तयार करायची आणि याची वाटी तयार करायची आणि या वाटीला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि आपलं जे पनीरचं बनवलेलं सारण आहे ते सारण आपल्या या कणकेच्या पिठामध्ये म्हणजे या वाटीमध्ये जेवढं बसेल तेवढं भरायचं आहे. हे बघा, सकाळी सकाळी ना हा जर तुम्ही पराठा मुलांच्या डब्यासाठी बनवत असाल ना तर वेगळी चपाती भाजी बनवायची गरज नाही. यालाच तूप लावायचं आणि मस्त असा हा पराठा रोल करून मुलांच्या डब्यामध्ये द्यायचा. मुलं आनंदाने खाणार आणि नेहमी करून द्या असं म्हणणार. तर अशा पद्धतीने जर पराठे केले ना तर पराठे एकदम असे व्यवस्थित लाटून घ्यायचे. हे बघा, मस्त कुठंही पराठा फुटलेला नाहीये, एकदम मस्त असा पराठा झालेला आहे. जर तुमच्या पनीरला पाणी सुटल्यासारखं जर होत असेल तर थोडंसं कणकेच्या गोळ्याला आतून थोडंसं पीठ लावायचं आणि वरून पण ज्यावेळेस आपण सारण भरतो तेव्हा पीठ लावायचं. पूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे बघा मंडळी. तर इकडे बघा, पराठा लाटून झालेला आहे. मस्त असा पराठा तयार होतोय. तूप लावलं, तवा गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवला. तवा चांगला गरम झालेला आहे. उलट करून आपण प्रोटीनयुक्त रिच पराठा भाजून घेऊया. बघा, वरून सगळीकडून व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं पराठ्याला. मस्त असं तूप लावलं. हे बघा, उलट करून आपला प्रोटीन रिच पराठा भाजून घ्यायचा आहे. एकदम खरपूस असा भाजायचा असेल तर गॅसची फ्लेम मिडियम करा. मस्त असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्या. आपला पराठा भाजून तयार झालेला आहे. बघा, आतून सुद्धा दाखवते, सगळं सारण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, सगळीकडे व्यवस्थित पसरलेलं आहे. मस्त असा चटकदार आपला प्रोटीन रिच पराठा तयार झालेला आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा.